हॅलो फ्रेंड्स, मी अजय कुमार गोसावी। आज आपण 8वी विज्ञान याच्यामधला पहिला चॅप्टर पाहणार आहोत। त्या चॅप्टरचं नाव आहे सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण। आता या चॅप्टरमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील, ते सर्व आपण कव्हर करणार आहोत। याच्यामध्ये पहिले दिलेले काही प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये 2 नंबरचा प्रश्न नक्की लक्षात ठेवा। सजीवांना नाव देण्याची द्विनाम पद्धती कोणी शोधली, हे उत्तर आपल्याला काढायचं आहे। तर याचं उत्तर आहे कार्ल लिनियस। कार्ल लिनियस यांनी सजीवांना नाव देण्याची जी द्विनम पद्धती, त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो बायनॉमियल नॉमेनक्लेचर। तर हे कोणी शोधून काढलं, तर कार्ल लिनियस यांनी ही शोधून काढली होती। मग आपल्याला याच्यामध्ये सर्व गोष्टी पाहिजेत। सुरुवातीला आपण पाहणार आहोत या वर्गीकरणाची आवश्यकता काय आणि हे वर्गीकरण करताना कोणत्या कोणत्या गोष्टी झालेल्या आहेत, डिटेलमध्ये ॲड कसे झालेले आहे, कोणत्या सायंटिस्टनं कोणत्या गोष्टी केल्यात, त्या सर्वच्या सर्व माहिती आपण या लेसनमध्ये कव्हर करणार आहोत। त्या अगोदर आपण आता पाहणार आहे ती इतिहासात डोकावताना, म्हणजे पहिल्यांदा कोणत्या 2 सृष्टी होत्या, त्याच्यानंतर तिसरी सृष्टी कोणती ॲड झाली आणि सध्या कोणतं वर्गीकरण आहे, तर हे पाहू। आता सजीव सृष्टीचं वर्गीकरण आपल्याला पाहायचं आहे। जे पहिल्यांदा झालं होतं ते 1735 मध्ये। 1735 मध्ये कार्ल लिनियस नावाचा जो सायंटिस्ट होता, या सायंटिस्टनं सजीवांना 2 सृष्टीमध्ये विभागलं होतं। त्यातली पहिली सृष्टी होती ती म्हणजे वनस्पती आणि दुसरी सृष्टी होती ती म्हणजे प्राणी। म्हणजे कार्ल लिनियसनं 1735 साली सजीव सृष्टीनं 2 ह्याच्यामध्ये विभागलं होतं, वनस्पती आणि प्राणी। तर वनस्पतीला व्हेजिटेबिलिया आणि ॲनिमिलिया असं म्हटलं जातं। आता ह्याच्यामध्ये आता सध्या किती अस्तित्वात आहेत, एकूण 5 आहेत। मग ह्याच्यामध्ये ॲड झालेली तिसरी सृष्टी कोणती, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। तर याच्यानंतर तिसरी सृष्टी ॲड केली, त्याला म्हटलं जातं प्रोटिस्टा। काय म्हटलं जातं? प्रोटिस्टा। आणि या प्रोटिस्टाला ॲड कोणी केलं, तर हेकल नावाचा जो सायंटिस्ट होता, या हेकल नावाच्या सायंटिस्टनं तिसरी सृष्टी ॲड केली। म्हणजे सुरुवातीला कसं झालं होतं, 1735ला कार्ल लिनियस वनस्पती व प्राणी, हेकेल आला 1866 साली। हेकेलनं काय केलेलं आहे, तिसरी सृष्टी ॲड केली त्याच्यामध्ये प्रोटिस्टा। म्हणजे वनस्पती प्राणी तर ऑलरेडी आहेतच, पण त्याच्यामध्ये प्रोटिस्टाला ॲड केलं। त्याच्यानंतर पुढचं एक सायंटिस्ट आहे, त्या सायंटिस्टचं नाव आहे चाटन। चाटन यानं सजीवांचं पुन्हा 2च गट केलं होतं। चाटननं काय केलं होतं, तर हे वनस्पती प्राणी असं वगैरे न करता त्यानं 2 गट, म्हणजे एक आदिकेंद्रिकी आणि दृश्य केंद्रिकी, म्हणजे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये। म्हणजे आदिकेंद्रिकी केंद्रक असण्यावरून आणि नसण्यावरनं किंवा दिसण्यावरनं, ह्याच्यावरनं चाटन यांनी सजीव सृष्टीचं 2च गट केलं होतं 1925 साली। आणि त्यामध्ये त्यांनी काय केलं, एक केलं आदिकेंद्रिकी आणि दुसरं केलं दृश्य केंद्रिकी। परंतु 1938 साली जो कोपलेंड शास्त्रज्ञ आला, या कोपलेंड शास्त्रज्ञानं काय केलं, सजीवांना 4 सृष्टीमध्ये विभागलं। आणि त्यांनी अगोदर कसं होतं की प्रोटिस्टा वनस्पती आणि प्राणी हे होते, त्याच्यामध्ये त्यांनी ॲड केला मोनेरा। ॲड काय केला, मोनेरा। म्हणजे प्रोटिस्टा पण आहे, वनस्पती पण आहे आणि प्राणी पण आहे, ॲड काय केला, मोनेरा। म्हणजे सजीवांच्या सृष्टीचं विभागणी कशी झाली, 4 सृष्टीमध्ये झाली 1938 साली। कोणी केलं होतं, हे कोपलँडनं। म्हणजे तुम्हाला याचा ना क्रम लक्षात ठेवणं गरजेचं आहे। कसं ते सांगतो मी तुम्हाला। पहिल्यांदा लक्षात ठेवायचं कार्ल लिनियस। कार्ल लिनियसनं काय केलं, वनस्पती आणि प्राणी सजीवसृष्टीच्या 2 गटामध्ये विभागणी केली। त्याच्यानंतर 1866 साली आला हेकेल। हेकेलनं काय केलं, वनस्पती आणि प्राणी यांच्याबरोबर तिसरा गट ॲड केला, त्या गटाला म्हटलं जातं प्रोटिस्टा। मग हेकेलनं काय केलं, प्रोटिस्टा ॲड केलं। कार्ल लिनियसनं वनस्पती व प्राणी ॲड केलं। आता या प्रोटिस्टामध्ये आणखी ॲड कोणी केलं, तर कोपलँडनं केलं। कोपलँडनं काय केलं, तर हे जे प्रोटिस्टा वनस्पती आणि प्राणी ह्याच्यामध्ये ॲड केला मोनेरा। काय ॲड केला, मोनेरा। हे कोणी केलं, कोपलँड या शास्त्रज्ञांनी केलं। म्हणजे तुम्हाला याचा क्रम लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आणि 1925 साली चाटन यांनी काय केलं होतं, तर हे सजीव सृष्टीचं ना आदिकेंद्रिक आणि दृश्य केंद्रिकी, म्हणजे त्याला आपण प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक म्हणतो इंग्रजीमध्ये, तर याचं असं गट केलेलं होतं। परंतु सध्या अस्तित्वात असलेली सिस्टीम कितीची आहे, तर 5 ह्याची आहे। म्हणजे प्रोटिस्टा, मोनेरा, वनस्पती आणि प्राणी याच्यामध्ये 5वा घटक मी ॲड केला, त्या सायंटिस्टचं नाव आहे रॉबर्ट हार्डिंग फिटाकर। हे अमेरिकेचे तज्ज्ञ होते, इकॉलॉजिस्ट होते। तर त्यांनी 1969 मध्ये सजीवांची 5 गटामध्ये विभागणी केलेली होती। त्यामुळे हाही पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर रॉबर्ट हार्डिंग फिटाकर, म्हणजे परत एकदा सांगतो, सुरुवातीला कोणाला, कार्ल लिनियस। कार्ल लिनियस याने सजीव सृष्टीचं 2 गटामध्ये वर्गीकरण केलं। पहिलं गट होता वनस्पती, दुसरा होता प्राणी। त्याच्यानंतर आला हेकेल। हेकेलनं काय केलं, वनस्पती प्राणीमध्ये आणखी एक घटक ॲड केला, त्याला म्हटलं जातं प्रोटिस्टा। त्याच्यानंतर 1938 साली कोपलँड हा शास्त्रज्ञ आला। कोपलँड या शास्त्रज्ञानं काय केलं, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी याच्यामध्ये आणखी एक घटक ॲड केला, त्या घटकाला म्हटलं जातं मोनेरा। आणि
1969 साली जेव्हा फिटाकर आले, फिटाकर यांनी काय केलं तर सजीव सृष्टीची 5 गटामध्ये विभागणी केलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ते 5 गट कोणते ते पाहायचं आहे. आता 5 गटामध्ये विभागणी केलेली. पहिलं लक्षात काय ठेवायचं, वनस्पती आहे, प्राणी आहे, प्रोटिस्टा आहे, मोनेरा आहे. फिटाकर यांनी 5वा घटक ऍड केला, त्याला म्हटलं तर कवक किंवा फंगाय. इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण त्याला, फंगाय असं म्हणतो. FUNGI फंगाय असं म्हणतो. कवका हा घटक त्यांनी ऍड केलेला आहे. आता सजीवांचं वर्गीकरण करताना त्यांनी आधी केंद्रिकी आणि दृश्य केंद्रिकी हे महत्वाचे 2 घटक पडतात. केंद्रक असणं, केंद्रक दिसणं, नसणं ह्याच्यावरनं. आता आधी केंद्रिकी आणि दृश्य केंद्रिकेमध्ये सगळ्यात महत्वाचा सिंपल फरक काय आहे, जर एक पेशी आधी केंद्रिकी जे वनस्पती किंवा प्राणी असतील आधी केंद्रिकी, तर सजीव आधी केंद्रिकी सजीव हे सगळे एक पेशी असतात. परंतु दृश्य केंद्रिकी हे एक पेशीय पण असतात, त्याचबरोबर बहुपेशीय पण असतात. मग आता आधी केंद्रिकेमध्ये येतं काय तर मोनेरा, फक्त काय येतं मोनेरा येतं, हे लक्षात ठेवा. आधी केंद्रिकेमध्ये फक्त काय येतं, मोनेरा येतं फक्त. आणि दृश्य केंद्रिकेमध्ये कसं असतं, एक पेशीय पण असतात आणि बहुपेशीय पण असतात. आता दृश्य केंद्रिकेमधल्या एक पेशीयमध्ये येतो फक्त प्रोटिस्टा. काय येतो, फक्त प्रोटिस्टा. आणि दृश्य केंद्रिकेमधले सगळे बहुपेशी आहेत ना, त्याच्यामध्ये कवक, वनस्पती आणि प्राणी या सर्वांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. म्हणजे आपण दृश्य केंद्रिकेमध्ये येतो असं म्हणू शकतो, त्यामध्ये दृश्य केंद्रिकेतल्या बहुपेशीमध्ये. हा चार्ट लक्षात ठेवणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. कसं सांगतो, सजीव सृष्टी आधी केंद्रिकी, दृश्य केंद्रिकी, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. आधी केंद्रिकी म्हटलं की फक्त एक पेशी असतो आणि त्याच्यामध्ये फक्त मोनेरा येतो, एवढं लक्षात ठेवायचं. दृश्य केंद्रिकेमध्ये एक पेशीय पण असतात आणि बहुपेशीय पण असतात, पण त्यातला प्रोटिस्टा आहे ना, तो फक्त एक पेशी आहे, बाकी सगळे बहुपेशी आहेत. हा चार्ट आहे. आता फिटाकर यांनी हे जे वर्गीकरण केलं ना, याच्यासाठी काही महत्वाचे घटक कन्सिडर केले. पहिला घटक त्यांनी कन्सिडर केला होता तो म्हणजे पेशीची जटिलता, म्हणजे कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. सेल स्ट्रक्चरचं कॉम्प्लेक्सिटी कशी आहे त्याच्यावरनं. म्हणजे त्यांनी काय कन्सिडर केलं, आधी केंद्रिकी आहे का दृश्य केंद्रिकी आहे, हे कन्सिडर करून त्यांनी हे फिटाकर यांनी वर्गीकरण केलेलं आहे. दुसरं कन्सिडर केलं होतं त्यांनी कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स, किंवा त्याला आपण सजीवांचा प्रकार म्हणतो, म्हणजे एक पेशी आहेत का बहुपेशी आहेत हे त्यांनी कन्सिडर केलं. तिसरा घटक केला मोड ऑफ न्यूट्रिशन. मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे आपण काय म्हणतो, पोषणाचा प्रकार. म्हणजे वनस्पती स्वयंपोषी आहेत का परपोषी आहेत का, कशावरनं. स्वयंपोषी स्वतःचं अन्न स्वतः तयार करणार. फॉर एक्झाम्पल वनस्पती घ्या, वनस्पती स्वयंपोषी आहेत, प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्यानंतर कवक, कवक हे परपोषी आहेत, म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहणारे. प्राणी काही ठिकाणी भक्षण करणारे हे सुद्धा परपोषी आहेत. त्यानंतर लाईफस्टाईल त्यांनी कन्सिडर केली. फॉर एक्झाम्पल लाईफस्टाईलमध्ये उत्पादक वनस्पती, भक्षक प्राणी, विघटक कवके अशा काही. आणि त्यानंतर संबंध बघितले त्यांनी, वर्गानुवंशिक संबंध, म्हणजे आधी केंद्रिकी ते दृश्य केंद्रिकी, एक पेशीय ते बहुपेशीय, असे 5 घटक कन्सिडर केलेले आहेत फिटाकर यांनी, आणि यावरून त्यांनी हे वर्गीकरण केलेलं आहे. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, तर हे वर्गीकरण लक्षात ठेवायचं आहे. त्या अगोदर पहिल्यांदा 2 सृष्टी कोणी आणली, कार्ल लिनियसनं आणली, सजीव आणि वनस्पती आणि प्राणी. त्याच्यानंतर तिसरं कोणी आणले, हेकेल हा सायंटिस्ट आला. हेकेल या सायंटिस्टनं काय केलं, त्याच्यामध्ये प्रोटिस्टा ऍड केलं. त्याच्यानंतर कोपलँड सायंटिस्ट आला. कोपलँड सायंटिस्टनं काय केलं, मोनेरा घटक ऍड केला. आणि नंतर RH फिटाकर आले. RH फिटाकर यांनी काय केलं, कवक ऍड केलं. म्हणजे ह्यांनी दिलेली पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत. परीक्षेने याच्यावर प्रश्न विचारला जातो. त्यामुळे हे जे वर्गीकरण दिले, सजीव सृष्टीमध्ये आधी केंद्रिकी नंतर दृश्य केंद्रिकी. आधी केंद्रिकेमध्ये फक्त एक पेशीय आणि त्यामध्ये फक्त मोनेराच येतो. आधी केंद्रिकेमध्ये एक पेशीय आणि फक्त मोनेराच येतो. दृश्य केंद्रिकेमध्ये एक पेशीय पण येतो आणि बहुपेशीय पण येतो, परंतु एक पेशीयमध्ये फक्त प्रोटिस्टा आणि राहिलेले सर्वच्या सर्व सृष्टीचं वर्गीकरण हे बहुपेशीयमध्ये येते. म्हणजे आपण प्राणी किंवा वनस्पती, आपण जे स्वतः प्राणी आहोत, तर हे कशामध्ये येतो आपण, तर दृश्य केंद्रिकेमध्ये येतो, परंतु दृश्य केंद्रिकेमधल्या बहुपेशीय मध्ये आपण येतो. हे लक्षात ठेवा. ही पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत आहे. याच्यावर छोटे छोटे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आता तुम्हाला मोनेरा म्हणजे काय, आतापासून मी मगापासून म्हणतोय मोनेरा, प्रोटिस्टा, कवक, परंतु मोनेरा म्हणजे काय हे जर तुम्हाला समजलं पाहिजे. आता त्यासाठी तुम्ही एक सिंपलचा प्रयोग घरी करू शकता, परंतु तुम्हाला त्याच्या सूक्ष्मदर्शक नसणार आहे. तर प्रयोग करताना तुम्ही काय करायचं, एका काचपट्टीवर दही किंवा ताकाचा एक थेंब घ्यायचा, त्याच्यात थोडंसं पाणी मिसळायचं आणि ते कागद हळूच त्या काचेवर ठेवायचं ते, आणि सूक्ष्मदर्शकाखाली त्या काचपट्टीचं निरीक्षण करायचं. तेव्हा जेव्हा तुम्ही निरीक्षण जेव्हा करत सूक्ष्मदर्शकाखाली, तर तेव्हा तुम्हाला हालचाल करणारे किंवा अगदी लहान काडीसारखं सूक्ष्मजीव दिसतात. ते सूक्ष्मजीव म्हणजे काय असतं, तर ते असतं लॅक्टोबॅसिलाई जीवाणू.
लॅक्टोबॅसिलस जीवाणू. आता मोनेरा या सृष्टीमध्ये ना अशा प्रकारच्या सर्व जीवाणूंचा, त्याचबरोबर जे नीलहरित शैवाल आहेत, काय नीलहरित शैवाल आहेत ना, तर त्यांचा समावेश होतो. म्हणजे सृष्टी 1 पहिली महत्वाची कुठली आहे? मोनेरा. मोनेरा म्हणजे काय? लॅक्टोबॅसिलस जीवाणू म्हणजे गहू किंवा दही किंवा ताक हे आपण थेंब घेऊन सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला हे लॅक्टोबॅसिलस जीवाणू दिसतात. ह्या प्रकारचे जीवाणू किंवा नीलहरित शैवाल असतील, या सर्वांचा समावेश सृष्टी मोनेरामध्ये होतो. आता त्यांचे आपण एक्झाम्पल पाहूया. आता ह्याच्यामध्ये येतो तो म्हणजे व्हायब्रिओ कोलेरी म्हणजे कॉलरा रोग जो होतो त्याच्यासाठी, किंवा साल्मोनेला टायफॉइड होण्यासाठी महत्त्वाचा असणारा जीवाणू. ते सगळं ह्याच्यामध्ये बरीच नावं आहेत, तुम्ही बघू शकता. क्लोस्ट्रिडियम टिटॅनी आहे, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. क्लोस्ट्रिडियमचे 3 प्रकार आहेत, क्लोस्ट्रिडियम टिटॅनी, क्लोस्ट्रिडियम ब्युटुलिनस वगैरे वगैरे. तर तुम्हाला हे लक्षात ठेवा, मोनेरा म्हणजे काय, तर हे सिंपलचं झालं. आता मोनेराबाबत जर तुम्ही लक्षणं जर बघितली मोनेराची, तर मोनेरा हे एक पेशी असतात का, तर हो, आपण मगाशी चार्ट पाहिला होता. सृष्टी मोनेरा एक पेशी असतात, ते स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. दुसरं म्हणजे आदिकेंद्रिकी, म्हणजे हे जे पंचसृष्टी वर्गीकरणामध्ये सर्वच्या सर्व दृश्य केंद्रिकी आहेत, फक्त अपवाद एकच आहे, तो म्हणजे मोनेरा. मोनेरा काय असतात, तर आदिकेंद्रिकी असतात. एवढाच फरक आहे, हा लक्षात ठेवायचा आहे. मगाशी आपण चार्टमध्ये पाहिलं होतं, आदिकेंद्रिकेमध्ये फक्त मोनेरा येतो, दृश्य केंद्रिकेमध्ये बाकी सर्वच्या सर्व येतात. दृश्य केंद्रिकेमधल्या एक पेशीमध्ये प्रोटिस्टा येतो, हेही लक्षात ठेवा. मोनेरा आदिकेंद्रिका असून एवढं लक्षात घ्या. हा चार्ट पाहिला होता आपण, मी तुम्हाला ते सांगतोय. आदिकेंद्रिकी याच्यामध्ये फक्त मोनेरा येतो, दृश्य केंद्रिकेमधल्या एक पेशीमध्ये फक्त प्रोटिस्टा येतो, आणि बाकी राहिलेले सगळे बहुपेशीमध्ये येतात. ओके. त्यानंतर पुढचा गटसृष्टी आहे ती म्हणजे प्रोटिस्टा. प्रोटिस्टा म्हणजे तुम्ही एखादं डबकं बघा, त्या डबक्यामधले एखादा पाण्याचा थेंब घ्या आणि तो काचपट्टीवर सूक्ष्म ठेवून सूक्ष्मदर्शकाखाली त्याचं ऑब्झर्वेशन करा. त्यावेळी तुम्हाला असं दिसून येतं की काही अनियमित आकाराचं काही सजीव असतं, ते तुम्हाला हललेले दिसतील. म्हणजे हे सजीव म्हणजे काय, तर हे म्हणजे अमिबा. म्हणजे तुम्ही अमिबा हे एक्झाम्पल सर्वांना माहीतच असेल, अमिबा, युग्लिना वगैरे. तर प्रोटिस्टा या घटकामध्ये किंवा प्रोटिस्टा या सृष्टीमध्ये येणारा महत्त्वाचा सजीव कोणता असेल, तर तो अमिबा. कोणता असेल, तो अमिबा. आता तुम्हाला काय करायचं आहे, ही जी प्रोटिस्टा सृष्टी आहे याच्यातले सजीव लक्षात ठेवायचे. फॉर एक्झाम्पल अमिबा. अमिबा कसाही आकार बदलतो, कसाही जातो, तो तुम्ही ह्याच्या अगोदर अभ्यास केलेला असेल. किंवा आपल्या चपलीच्या आकारासारखा असतो, त्याला आपण काय म्हणतो, पॅरामेशियम म्हणतो. ही डायग्राम सुद्धा तुम्ही अगोदर वेळी काढलेली असेल. पॅरामेशियम म्हणजे आपल्या चपलीच्या आकारासारखा असतो. युग्लिना आहे, त्याचबरोबर व्हॉल्वॅक्स हा सुद्धा सजीव प्रोटिस्टा सृष्टीमध्येच येतो. त्यामुळं अमिबा, युग्लिना, पॅरामेशियम, व्हॉल्वॅक्स हे सर्वच्या सर्व प्रोटिस्टा सृष्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता प्रोटिस्टा सृष्टीमधले सजीव कसे आहेत, आता फॉर एक्झाम्पल पॅरामेशियम घ्या, अमिबा घ्या, तर हे एक पेशी सजीव आहेत आणि त्यांच्यामध्ये पटलबद्ध असं केंद्रक असतं. किंवा त्यांना प्रचलन करायचं असेल, हलायचं असेल, हालचाल करायची असेल, तर त्यांच्या शरीरावर ना रोमकं असतात किंवा काही ठिकाणी कशाभिका असतात. ह्यांच्यामध्ये एक्झाम्पल जर बघितले, आता हे स्वयंपोषी आहेत का परपोषी आहेत, ह्याच्यावरून 2 घटक पडतात, 2 भाग पडतात. एक लक्षात घ्या, स्वयंपोषी स्वतःचं अन्न स्वतः तयार करणं. ह्याच्यामधले ना युग्लिना आणि व्हॉल्वॅक्स हे जे आहेत ना, तर हे स्वयंपोषी आहेत. युग्लिना आणि व्हॉल्वॅक्स स्वयंपोषी आहेत. परपोशीमध्ये अमिबा, पॅरामेशियम हे काय येतात, तर हे परपोशीमध्ये येतात. लक्षात घ्या, युग्लिना आणि व्हॉल्वॅक्स स्वयंपोषी आहेत, अमिबा, पॅरामेशियम ह्या परपोशी आहेत. त्यानंतर तिसरा घटक आहे ते म्हणजे कवकं. आता तुम्ही एखादा पावाचा किंवा भाकरीचा तुकडा घ्या, तो तुकडा थोडासा ओलसर जो भाग आहे त्याचा भाग ओलसर करा आणि एका डबीमध्ये तो ठेवा आणि त्याच्यावर झाकण ठेवा. 2 दिवसानंतर जो ओलसर केलेला तुम्ही भाकरीचा तुकडा होतो ना, तर ते उघडून बघा, तर तुम्हाला तिथं काहीतरी वाढलेलं दिसते किंवा तंतू आलेले दिसतात. आणि या तंतूचं जर तुम्ही काचपट्टीवर सूक्ष्मदर्शकाखाली ऑब्झर्वेशन केलं, तर तुम्हाला कवकं किंवा बुरशी लागलेली आहे आपण असं म्हणतो. कवकं, फंगाई किंवा आपण सोप्या भाषेमध्ये काय म्हणतो, त्याला बुरशी असं म्हणतो. हे लक्षात राहू द्या. त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की राष्ट्रीय विषाणू संस्था ही कुठं आहे, कारण सध्या कोरोना व्हायरस तो पण एक विषाणू आहे, विषाणूसाठी असलेली. परंतु राष्ट्राची विषाणू संस्था कुठं आहे, तर भारताची ती पुण्याला आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी. तर म्हणजे जे विषाणू संदर्भामधलं महत्त्वाचं कार्य आहे, संशोधन कार्य, तर हे महत्त्वाचं आहे. कारण सध्या कोरोना विषाणू, त्याचा वाढलेला प्रादुर्भाव याबाबतचं संशोधन सुद्धा हे जे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे आहे ना, या ठिकाणी चालू आहे. आता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आहे, तर या वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अंडरखालीच म्हणजे अंडरमध्येच त्यांच्या ह्याची स्थापना करण्यात आली. कधी केली होती? 1952 साली. म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 5 वर्षांनी आपण राष्ट्रीय विषाणू संस्थेची स्थापना केलेली आहे. इंडियन मेडिकल काउन्सिल रिसर्च यांच्या अंडरखाली केलेलं. ओके, तर हे लक्षात राहू द्या. सध्या कोरोना विषाणू, त्यामुळे राष्ट्रीय विषाणू संस्था पुण्याला आहे, 1952ला स्थापना केलेली. आता आपण जे कवकं बघितली, त्या कवकांची काही लक्षणं पाहूया. आता कवक सृष्टीमध्ये एक परपोषी, असंश्लेषित, दृश्य केंद्रिकी सजीवांचा समावेश होतो. काही ना कवक ना कुजलेली जे कार्बनी पदार्थ आहेत त्याच्यावर सुद्धा ते जगतात. त्याच्यामध्ये बरंच येतात. किनोवा म्हणजे बेकर्स यीस्ट म्हणतो. बुरशी, ॲस्परजिलस म्हणजे मक्याच्या कणसावरची जी बुरशी असते, मक्याचं कणी सगळ्यांनी पाहिलं असेल, तर त्याच्यावर येणारी बुरशी, किंवा आपण त्याला भूछत्र मशरूम म्हणतो, पेनिसिलियम, ह्या सर्वच्या सर्व घटक हे कवकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. दुसरं महत्त्वाचं काय आहे, कवकांची जी पेशीभित्तिका आहे, पेशीभित्तिका म्हणजे त्याची सेल वॉल म्हणतो, कवकांची सेल वॉल किंवा त्याला आपण पेशीभित्तिका म्हणतो, ती कोणत्या घटकापासून बनलेली असते, तर ती कायटिन ही जी जटिल शर्करा आहे याच्यापासून बनलेली असते. त्यामुळे हाही पॉईंट जाता जाता जरूर लक्षात घ्या. आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे सूक्ष्मजीव यांचं वर्गीकरण. आता सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण करताना महत्त्वाचा चार्ट आहे. तो चार्ट कसा आहे, सूक्ष्मजीवामध्ये 2 घटक केला जातो. एक केला तो आदिकेंद्रिकी, दुसरा असतो दृश्यकेंद्रिकी. आदिकेंद्रिकीमध्ये फक्त जीवाणू येतात. दृश्यकेंद्रिकीमध्ये आदिजीव म्हणजे त्याला प्रोटोझोआ म्हणतो आपण, कवक आणि शैवाल, फंगाय असं वगैरे म्हणतो. त्यामुळे हे लक्षात राहू द्या. सूक्ष्मजीवाचे 2 घटक, आदिकेंद्रिकी, दृश्यकेंद्रिकी. आदिकेंद्रिकीमध्ये फक्त जीवाणू, दृश्यकेंद्रिकीमध्ये आदिजीव, कवक आणि शैवालू. आता सूक्ष्मजीवाचे आकार असतात ना, तर 1 मीटर म्हणजे किती मायक्रोमीटर आणि 1 मीटर म्हणजे किती नॅनोमीटर, हे लक्षात घ्या. सूक्ष्मजीवाच्या आकारासंदर्भामध्ये 1 मीटर म्हणजे 10⁻⁶ घात, घातांकामध्ये पाहिलं असेल 10⁻⁶ घात म्हणतो आपण त्याला. 1 मीटर इज इक्वल टू 10⁻⁶ घात मायक्रोमीटर, किंवा 1 मीटर इज इक्वल टू 10⁹ घात नॅनोमीटर, असं आपण म्हणतो. तर हेही लक्षात ठेवायचं. आता पुढचा घटक पाहणार आहे जीवाणू. जीवाणू म्हणजे त्याला आपण बॅक्टेरिया म्हणतो. बॅक्टेरिया ना 1 मायक्रोमीटर, मायक्रोमीटर म्हणजे काय म्हणलं होतं आपण, 1 मीटर इज इक्वल टू 10⁶ घात. काय म्हणलं होतं, 10⁶ घात काय असतो, मायक्रोमीटर असतो. 1 मीटर इज इक्वल टू 10⁶ घात मायक्रोमीटर. म्हणजे एका जीवाणूचा आकार जर बघितला तर 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर एवढा असतो. आणि जीवाणू असतात ना, तरी स्वतंत्र सजीव म्हणून जगतात. काही वेळा ते कॉलनी करून, वसाहती करून सुद्धा राहतात. माणूस कसा वसाहती करून राहतो तशा प्रकारे. आता जीवाणूचे जर तुम्ही वेगवेगळे प्रकार बघितले किंवा त्याचे आकार बघितले, काही गोलाकार आहेत, काही दंड गोलाकार आहेत, काही दंडाणू टाईपचे आहेत. काही जीवाणू हे स्वल्पविराम, आपला स्वल्पविराम असतो ना, स्वल्पविराम असं देतो, तर त्याच्यासारखे आहेत. काही सर्पिलाकार आहेत, सापाच्या सारखे. तर अशा वेगवेगळे त्यांचे तुम्हाला आकार पाहायला मिळतात. तर हे जीवाणूबद्दल एवढं लक्षात ठेवा. आदिजीवला आपण काय म्हणतो, प्रोटोझोआ. काय म्हणतो, प्रोटोझोआ. आता हे आदिजीव कुठं आढळतात, ज्या ठिकाणी गोडं पाणी असेल, समुद्र असेल, किंवा काही ठिकाणी मातीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे आदिजीव तुम्हाला पाहायला मिळतात. त्यांचा आकार ना 200 मायक्रोमीटर एवढा असतो. किती असतो, 200 मायक्रोमीटर एवढा असतो. आणि काही इतर सजीवांच्या शरीरामध्ये सुद्धा आढळतात. काही आदिजीव किंवा काही प्रोटोझोआ इतर जे सजीव आहेत तर त्यांच्या शरीरामध्ये पण आढळतात. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये ना काही महत्त्वाचे, फॉर एक्झाम्पल तुम्ही अमिबा आणि पॅरामेशियम पहा. अमिबा आणि पॅरामेशियम जे आहेत ना, तर हे गढूळ पाण्यामध्येच तुम्हाला पाहायला मिळतात आणि हे स्वतंत्र जीवन जगतात. एक कॉलनी किंवा करून ते राहत नाहीत, स्वतंत्र जीवन जगतात. त्याच्यामध्ये अँटीमिबा हिस्टोलिटिका अमांश होण्यास कारणीभूत किंवा मलेरिया होण्यासाठी कोणता आदिजीव कारणीभूत आहे, तर त्याचं नाव आहे प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. म्हणजे मलेरिया होतो किंवा आपण काय म्हणतो, आपल्याला मलेरिया झाला किंवा हिवताप झाला, तर हे कशामुळे होतं, तर ह्या आदिजीवामुळे होतं. त्या आदिजीवाचं नाव आहे प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. काय नाव आहे, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. याच्यामुळे मलेरिया किंवा हिवताप हे रोग आपल्याला होतो. युग्लिना स्वयंपोषी आहे. म्हणजे याच्यामध्ये 2-3 घटक आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे जे आदिजीव आहेत किंवा आदिजीवमध्ये पॅरामेशियम येतो, अँटीमिबा येतो, तर हे ना त्यांचं प्रजनन कसं होतं, तर द्विखंडन पद्धतीने त्यांचं प्रजनन तुम्हाला पाहायला मिळतं.
त्यानंतर कवके, कवके म्हणजे फंगाई म्हणतो, त्यांचा सुद्धा आकार 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर असतो. आता कवकाम आपल्याला काही प्रजाती आपल्याला कवकांच्या अशा आहेत की त्यात आपल्याला डोळ्यानं सुद्धा दिसू शकतं. त्याच्यामध्ये ईस्ट, कॅन्डिडा, आळंबी, मशरूम ही त्याची एक्झाम्पल आहेत. शैवालं सुद्धा पाण्यामध्ये वाढतात, स्वयंपोषी सजीव आहेत. त्याच्यामधील जे हरित लवक आहेत त्यांच्या सहाय्यानं ते प्रकाश संश्लेषण करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करायचा प्रयत्न करतात. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे शैवाल्यामध्ये ना काही अशा जाती आहेत की त्या एकपेशी आहेत, परंतु काही अशी शैवाले आहेत ना तर ती बहुपेशी आहेत. तेवढं असून सुद्धा ना ते आपल्या नुसत्या डोळ्याने सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आता राहिला सगळ्यात महत्त्वाचा घटक तो म्हणजे विषाणू. विषाणू का महत्त्वाचा आहे? कारण सध्या आलेला कोरोना व्हायरस विषाणूच्या संदर्भामध्ये बऱ्याच गोष्टी आता विषाणूंना सजीव मानलं जातं का? तर नाही. तर ते सजीव आणि निर्जीव यांच्या बाउंड्रीवर आहेत असं कन्सिडर केलं जातं. सायन्समध्ये काय कन्सिडर केलं तर ते सजीव आहेत का? तर नाही. तर विषाणू हे सजीव असत नाहीत. हे सजीव आणि निर्जीव यांची जी बाउंड्री आहे ना ह्या बाउंड्रीवर आहे असं त्यांना कन्सिडर केलं जातं. आता दुसरं लक्षात घ्या, जीवाणू आणि विषाणू यांच्यामध्ये फरक आहे तो जीवाणू आकारामध्ये. तर विषाणू हे एवढे लहान असतात तर ते जीवाणूंच्या 100 ते 10 ते 100 पटीनं लहान असतात. म्हणजे काही जीवाणू आपल्याला डोळ्याने दिसू शकतील, परंतु विषाणू हे आपल्या डोळ्यांनी सहजासहजी डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. तर त्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप किंवा त्याला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या खालीच आपण ते पाहू शकतो. म्हणजे काही स्वतंत्र कणाच्या रूपामध्ये आढळतात. विषाणू म्हणजे काय असतं, कशापासून बनलेलं असतं? तर विषाणू हे DNA किंवा RNA यांच्यापासून बनलेलं असतं. DNA म्हणजे असतं त्याला आपण म्हणतो डिऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड. RNA म्हणजे रायबो न्यूक्लिक ॲसिड. तर हे लक्षात ठेवायचं आहे. विषाणूमुळे बी बऱ्याच वनस्पती त्याचबरोबर प्राण्यांना सुद्धा यामुळे होणारे रोग आहेत. कारण आता आलेला कोरोना व्हायरस हा सुद्धा नुसत्या डोळ्यांनी आपल्याला दिसत नाही. तर एवढा छोटासा आहे तो आकारानं, तर तो सूक्ष्मदर्शकाखाली म्हणजे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखालीच तो आपल्याला पाहता येतो. त्यामुळं विषाणूबाबत हेही लक्षात तुम्ही ठेवा. आता काही माहीत आहे का तुम्हाला? हा एक सेक्शन दिलाय त्याच्यामध्ये मानवाला होणारे कोणते विषाणू, त्याच्यामध्ये पोलिओ, इन्फ्लुएन्झा, HIV एड्स. आता याच्यामध्ये ॲड करा कोरोना व्हायरस, जो कोरोनाचा सध्या प्रादुर्भाव वाढलाय त्याला COVID-19 असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर गोरांना होणारा पिकार्नो व्हायरस आहे, पिकार्नो व्हायरस. त्यानंतर वनस्पती आहे टोमॅटोवर विल्ट नावाचा विषाणू येतो, विल्ट टोमॅटो. त्यानंतर तंबाखू असेल, तंबाखूवर मोझाईक विषाणू आहे. किंवा जीवाणू. आता जीवाणूमध्ये बॅक्टेरियोफाज हे विषाणू जीवाणूवर हल्ला करतात, हे असू द्या माहीत. त्याच्यानंतर हा चॅप्टर आपला इथं संपतो. याच्यामध्ये बरेच असे काही प्रश्न दिले ते तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये कवक, प्रोटोझोआ, विषाणू, शैवाल, जीवाणू आपण आतापर्यंत जे पाहिलं त्याच्या जोड्या जुळवायच्या आहेत. काही प्रश्न दिलेत की चूक की बरोबर ते तुम्हाला ओळखायचं आहे. लॅक्टोबेसिलाई बद्दल दिलंय, अमिबा बद्दल दिलंय, टोमॅटो विल्ट हा जीवाणूजन्य रोग आहे का विषाणूजन्य रोग आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. काय आकारानुसार चढते नावं किंवा उत्तरं लिहायची आहेत पिटाकर यांनी दिलेल्या वर्गीकरणाची पद्धती. तर मी या लेसनमध्ये बराच असा महत्त्वाचा घटक आहे तर तुम्ही माझ्या परीने तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. लेसन आवडलं तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. धन्यवाद.